नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शिनाणे. हे मी गावरान पद्धतीने बनवणार आहे. हे शिंपल्यांसारखे असतात, तोडे कसे असतात तसे असतात, पण हा वेगळा प्रकार आहे. याच्यामध्ये कालवं असतात, त्याच्यासारखं मांस असतं. तर हे शिंपल्यांसारखं असं करलतात. मांस असं दिसतं आतमध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यात गरम पाणी सुद्धा घालू शकता, मग ते आपणच ओपन होतात, मग त्याला करल्याची गरज नसते. इथे आपण वाटपाची तयारी करत आहोत. इथे मी कांदा बारीक करून घेत आहे. वाटपासाठी खोबरं आधीच मी किसून ठेवलं आहे. वाटपामध्ये मी 2 मिरच्या पण ॲड करून घेईन, कारण तिखट कमी आहे त्याच्यामुळे. आता इथे मी कांदा टोमॅटो वगैरे फोडणीसाठी पण चिरून ठेवला. हे इथे वाटपाचं काढलं आहे मी आता. तर चला पण वाटप भाजून घेऊया. मिरची आणि लसूण मी तव्यावरती घातली, मस्त परतून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यात कांदा ॲड करायचा. कांद्याला मस्त भाजायचं, तपकिरी होईपर्यंत, तपकिरी गुलाबी होईपर्यंत. मग जेवणाला छान टेस्ट येते. हा आपला कांदा मस्त तपकिरी कलरचा झालेला आहे. त्याच्यात थोडं तेल ॲड करायचं. तेल ॲड केल्यामुळे त्याला टेस्ट मस्त येते. त्याच्यानंतर त्याच्यात खोबरं ॲड करायचं. खोबरं ॲड केल्यावर जर आपला गॅस फास्ट असेल तर तो कमी करायचा. खोबरं करपत नाही. मग खोबऱ्याला चांगलं मस्त स्लो गॅसवरती मस्त भाजायचं. चला आता आपलं वाटप झालं. आता आपण शिनाणे फोडणीला घालूया. तर इथे मी तेल घातलं कढईमध्ये. आता कांदा आणि टोमॅटो मस्त परतून घ्यायचा तेलात. फोडणी नेहमी कधी पण छान परतून घ्यायची थोडा वेळ, त्याच्यामुळे जेवणाला टेस्ट मस्त येते. तुमच्याकडे असेल तर कोथिंबीर तुम्ही सुद्धा टाकू शकता वाटपामध्ये, त्याने जेवणाला खूप छान टेस्ट येते. माझ्याकडे आता नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही ॲड केली. आम्ही आता टोमॅटो टाकला. तो मस्त भाजून घ्यायचा तेलात. ह्याच्यात मी आमच्या घरातला भाजका मसाला ॲड करेन. मालवणी भाजका मसाला, तो आम्ही घरात करतो. ह्याच्यात मी मीठ कशाला ॲड करते, त्याच्यामुळे टेस्ट छान येते. टोमॅटो आणि कांदा मस्त, त्याला टेस्ट मस्त येते. आता हा मी भाजका मसाला घालते त्याच्यात. हा तिखट आहे. हे शिनाणे धुवून घेतले मी. आता हे शिनाणे ह्याच्यात ॲड करणार. हे मस्त ह्याच्यात ढवळायचे. ह्याच्यात पाणी नाही ॲड करायचं, कारण ह्याला पाणी सुटतं. ह्याच्यावरती झाकण मारून ठेवायचं. थोडा वेळ गेला की हे बघा, ह्याला पाणी सुटायला सुरुवात झाली. याच्यात मीठ सुद्धा घालायचं, कारण टेस्ट छान येते त्याच्यामुळे. पाणी जरा सुद्धा घातलं नाही तरी पण आता पाणी सुटायला सुरुवात झाली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण मारून ठेवायचं, म्हणजे पाणी छान सुटेल त्याला.
जसं आपण चिकन करतो तसं त्याला पाणी सुटतं. हे बघा, मी जरा सुद्धा पाणी ऍड नाही केलं तरी पण किती छान पाणी सुटलं ते. आता हे शिजत आलंय. आता ह्याच्यात वाटप ऍड करायचं जे आपण करून ठेवलंय ते. हे छान मिक्स करायचं आता. हे बघा, हे शेणाने असे दिसतात. हे बघा, आता हे शिजू द्यायचं व्यवस्थित. चला, आपल्या शिनाने तयार करून झाले. हे बघा, हे मी इथे ताट सर्व केलंय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. चला, या जेवायला तुम्ही सर्वांनी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.